सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. मानव जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे. या जीवनाचा खरा उद्देश म्हणजे आत्मोन्नती, ईश्वर प्राप्ती आणि मोक्षमार्ग. परंतु आजच्या काळात अनेक लोक हा मार्ग सोडून अंधश्रद्धा, भूतगिरी आणि चुकीच्या श्रद्धांमध्ये अडकतात. अशा वेळी मानभव पंथाचे संस्थापक प्रभू श्री चक्रधर महाराज यांची शिकवण आपल्याला योग्य दिशा दाखवते. स्वामींची शिकवण म्हणजेच प्रभू श्री चक्रधर महाराजांनी अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. आचरे तयाचा धर्म, अनुसरल्याचा देव, जैसा भाव तैसा देव, सत्यवाचा धर्म आचरा. या वचनाचा अर्थ स्पष्ट आहे. देव मिळवण्यासाठी बाह्य दिखावा नको, अंतःकरण शुद्ध असणे आवश्यक. आचरणच खरे साधन आहे. म्हणजेच भक्ती ही अंतर्मनातून असावी, अंधश्रद्धेतून नव्हे. गीतेतील कर्मसिद्धांत भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो. याचा अर्थ आपल्या जीवनातील दुःख आणि सुख हे आपल्या कर्माचे फळ आहे, कुठलेही ग्रहदोष, टोणगे किंवा भूतगिरीमुळे नाही. त्यामुळे दुःख आले की लोक लगेच ज्योतिषाकडे धाव घेतात. पण गीता सांगते, हे तुझे कर्मभोग आहेत, त्याला धैर्याने सामोरे जा. अंधश्रद्धा आणि भूतगिरीचा वाढता प्रभाव. आज नाशिकसह संपूर्ण देशात अंधश्रद्धेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. प्रत्येक समस्येवर पूजा कर असा सल्ला, कुंडली दोष आहे म्हणून भीती दाखवणे, पैशासाठी लोकांची फसवणूक, हे सर्व करणारे बंधू लोक समाजात वाढत आहेत. हे स्वतःचे पोट भरण्यासाठी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. ही खरी भक्ती नाही, ही शुद्ध फसवणूक आहे. मानभव पंथाचा खरा मार्ग, प्रभू श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेला मार्ग अत्यंत स्पष्ट आहे. देवासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, कोणत्याही महागड्या पूजांची आवश्यकता नाही. फक्त साधेपणा, सत्य आणि साधना आवश्यक. साधन म्हणजे सतत ईश्वर स्मरण, चांगले आचरण, मग वचन आणि कर्म यांची शुद्धता. दंडवत प्रणाम. पुढचं तात्पर्य आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया.